सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं आमच्या कंधार नगरीमध्ये स्वागत. तुम्ही आमच्याकडे आलात. आमचे जे भूमिका आहे, पक्षाची भूमिका, आमची वैयक्तिक भूमिका लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही एक आमचं माध्यम बनलात, त्याबद्दल तुमचा आभार आणि तुमचं स्वागत. कंधार नगरपालिकेचा आणि शहराचा विकास हा करण्यासाठीच काँग्रेस पक्ष सदैव तयार आहे. आणि कंधार शहराचा विकास तसा तर झालेलाच आहे, पण काही कारणास्तव 2011-12 कंधारची जे दुकान जे आहेत, कंधारचे मार्केट जे आहे ते राज्य रस्त्यामुळे पाडल्या गेलेत. त्याचं पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा आमचा पक्ष सदैव तयार आहे आणि काँग्रेस पक्षच हा हे सर्व करू शकते. त्या उद्देशानेच मी स्वतः आणि काँग्रेस पक्ष यासाठी निवडणूक लढवण्यास सज्ज आहोत. पक्षाचं आमच्यासमोर आज सध्या तर कुठलंच आव्हान वाटत नाही, कारण जिथंही आम्ही जातो तेव्हा पूर्ण रिस्पॉन्स आम्हालाच आहे. समोरचे पक्ष कोण आहे ते आम्ही कधी विचार करत नाही. निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही वैयक्तिक काय करू शकतो कंधार शहराच्या जनतेसाठी आणि कंधारच्या विकासासाठी. त्याच्यामुळे समोर कोणी जरी आले तर त्या पक्षाचा आम्ही काही विचार करत नाही. पण सध्या तर आमच्या पुढे कुठल्याच पक्षाचं आव्हान नाही, असं चित्र कंधारमध्ये दिसतंय. पक्षाची भूमिका आणि आमची स्वतःची वैयक्तिक कंधार शहराचा विकास हीच भूमिका राहणार आहे. याच्या अगोदर सुद्धा कंधारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर असेल आणि तुमचं अण्णाभाऊ साठेचं कॉम्प्लेक्स असेल किंवा कंधारची स्मशानभूमी असेल, कंधारचा कुठलाही विकास, मग ते मार्केट कमिटीच्या मार्फत काँग्रेसचेच आमचे नगराध्यक्ष जे पहिले होते ते अरविंदरावजी नळगे, त्यांच्या कार्यकाळात हे दोन्ही मार्केट झालेत. अण्णाभाऊ साठेचं मार्केट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर हे सुद्धा झाले. आणि मार्केट कमिटी ज्यावेळेस हे अरविंदराव नळगे सभापती होते त्यांच्या काळामध्येच मार्केट कमिटीचं सुद्धा मार्केट झालेलं आहे. आणि हे सगळं पूर्ण विकास करण्यासाठीच आम्ही इथं भूमिका आमची सज्ज आहे. आणि मागच्या काळामध्ये जनतेने जे निवडणुकीचा कौल दिला होता, अध्यक्ष आमच्या काँग्रेस पक्षाचा दिला होता, पण खाली बहुमत जे आहे फक्त आमचे 5 नगरसेवक निवडून दिले होते आणि सगळे विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आले. त्याने 5 वर्षात एवढा त्रास दिला आम्हाला की एकही काम करू दिलं नाही. त्यावेळेस आम्हाला आपल्या मार्फत जनतेला असे आव्हान आहे की नगराध्यक्ष आणि खालच्या सर्वच्या सर्व सीट आमच्या काँग्रेसच्या जनतेने निवडून द्यावं, हे आम्हाला जनतेला विनंती आहे. हे तात्पुरत्या भूमिका पक्षासाठी एकत्र येणं, काहीतरी मताची विभागणी टाळायसाठी एकत्र येणं आणि काँग्रेस पक्षाला कंधार शहराला विकासापासून वंचित ठेवणं हेच त्यांचं काम आहे. हे कोणीही जरी एकत्र आले तर आमच्या काँग्रेस पक्षाला आणि कंधारच्या जनतेला काही फरक पडणार नाही. तीच संकल्पना आहे आमची की आम्हाला कंधारच्या जनतेनं नगराध्यक्षासहित खालचे मेंबर जर आम्हाला बहुमत जर दिलं तर आम्ही हे सर्व करू शकतो. गेल्या वेळेस सुद्धा आमची संकल्पना तीच होती. आम्ही या रस्त्याचं टेंडर सुद्धा काढलं होतं, मुख्य रस्त्याचं. पण ते मुख्य रस्त्याचं टेंडर काढल्याच्या नंतर ते खालचे जे लोक होते ते सगळा विरोध झाला. त्यामुळे ते टेंडर आम्हाला ते सभागृहात जे आहे ते मंजूर झालं नाही. ही भूमिका झाली. त्यामुळे ते आलेलं बजेट सुद्धा वापस गेलं. आमचं मतदारांना हेच आव्हान आहे की कंधारचा विकास हा अरविंद नळगे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांचे चिरंजीव शाहूजी नळगे जे आहेत ते आता सध्याचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आमची सर्व टीम ही 100% कंधारचा विकास करणार. आणि कंधारच्या जनतेला हेच नम्र विनंती आहे आमची की काँग्रेस पक्षाला आणि आम्हाला सर्व टीमला विजयी करून कंधारचा विकास करून घ्यावा. 100% फायदा होईल. वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि त्यांचे चिरंजीव सुजातजी आंबेडकर साहेब यांचा पूर्ण पाठिंबा आम्हाला आहे. आणि काँग्रेस पक्षाचे आणि वंचितची युती झाल्यामुळे इथं कंधार शहरामध्ये वंचितला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. आणि वेळोवेळी आमचं जे नुकसान होत होतं की आम्ही आणि वंचित जर एक आलो तर कंधारमध्ये कुणाची सत्ता येऊ शकत नाही. आता 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 हे जे आहे वंचितच्या उमेदवारांना सुद्धा आणि काँग्रेसच्या उमेदवारांना सुद्धा एकमेकाचा एवढा जबरदस्त फायदा होणार आहे. त्यामुळे समोरचे माणसं बिलकुल नेस्तनाबूत होणार, ह्यात मात्र शंका नाही. 100% प्रयत्न करणार. आता पाठीमागच्या 4 वर्षामध्ये 2016ला निवडणूक झाली. 2006च्या नंतर त्या निवडणूक झाल्याच्या नंतर आमची नगरपालिकेमध्ये अध्यक्ष होता, विरोधी सदस्याचं बहुमत होतं. तरी त्या विरोधी पक्षाच्या राजकारणाला कंटाळून, त्यांच्या नेत्याच्या राजकारणाला कंटाळून त्यांच्यातलेच काही लोक त्या लोकाला कंटाळून नाईलाजास्तव आमच्याकडे आले आणि आमच्याकडे आल्यामुळं आमच्याकडे बहुमत तयार झालं
बहुमत तयार झाल्याच्या नंतर शेवटच्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही कंधार शहराचा विकास केला. पण मागच्या 4 वर्षापासून प्रशासक आल्यामुळं ही जनतेची कामं जी आहेत ते आम्ही करू शकलो नाहीत. जनतेची कामं करू शकलो नाहीत. पण आता यावेळेस काही अडचण येणार नाही. कारण नगराध्यक्ष तर आमचा येणार आणि खालची टीम सुद्धा आमची येणार. त्यामुळं स्वच्छतेचा याचा विषय नाही. स्वच्छतेचा विषय आम्ही 100% तर लावून धरणारच आहोत. पण प्रशासक असल्यामुळं आम्हाला जास्त हस्तक्षेप करता आला नाही. आम्ही फोन करून जरी सांगितलं तरी प्रशासकाला वाटायचं की बाबा आता यांचं काय चालणार आहे, असं काय चालणार आहे. त्यानं वेळोवेळी आणि कसं आहे वर सत्ता थोडी दुसरी असल्यामुळे त्याने जाणून बुजून कंधारच्या जनतेला वेठीच धरलं त्यांनी. आम्ही जे कामं सांगितले ते जाणून बुजून होऊ द्यायचं नाही. आता यावेळेस काही अडचण येणार नाही, कारण नगराध्यक्ष आमचा येणार, बहुमत आमचं येणार, तेव्हा कंधारच्या जनतेचा 100% फायदा होणार म्हणजे होणार. हरित कंधारमध्ये आम्ही बदल करणार नाहीत. हरित कंधारच्या लोकांना सोबत घेणार आम्ही आणि त्यांच्यामध्ये अजून काही विकास करता येते, काही भर टाकता येते का, त्याचा आम्ही विचार करून त्यांना सोबतच घेणार आम्ही आणि ते आमच्या सोबत राहणारच. कारण ते हरित कंधारचे जे काही लोक आहेत ते आमचे मित्रच आहेत. हरित कंधारची म्हणजे अशी काही वेगळी टीम नाही. आमचे लोक सुद्धा त्या हरित कंधारमध्ये काम करतात. आमच्या पक्षाचे लोक सुद्धा काम करतात त्याच्यामध्ये. आणि हरित कंधार जी आहे ती कुठल्या एका पक्षाची नाही. हरित कंधारची ही जी आहे ती सर्व पक्षीय घेऊन काम करतात. ते हरित कंधारची ही जी लोक काम करतात ते कंधारमध्ये एक नंबरचं काम करतात. आणि त्या लोकांना सोबत घेऊन आमचे काही लोक देऊन याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येते का ते याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू. घरकुलाच्या संदर्भामध्ये काही मध्ये अडचण येऊ लागली ते आता सगळ्या दुरुस्त होऊन जातील. घरकुलाच्या संकट नाही. काही ठिकाणी काही वस्त्यामध्ये आरक्षण आहे, ते आम्हाला आता नगरपालिकेत ठराव घेऊन ते आरक्षण उठवावं लागेल. आणि आरक्षण उठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथे कंधारमध्ये असा एकही माणूस आरक्षणापासून किंवा म्हणजे घरकुलापासून वंचित राहणार नाही, याची 100% आम्ही दखल घेऊ. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज.